आजचा व्हिडिओ ना तुम्ही अर्ध्यामधून सोडून जाऊ शकत नाही. काय बोला? चॅलेंज देत नाहीये भावांनो, पण कारणच तसं आहे. कारण की आजचा व्हिडिओ एक लाईफ चेंजिंग ठरू शकतो. तुमच्यासाठी का माझ्यासाठी ते पुन्हा ठरू. आधी जाऊ द्या, मी आधी आंघोळ करून येतो. दुपारचे 2 वाजलेत अशी. ठीक आहे, बोलतो आंघोळ करून आल्यावर. तर आजचा व्हिडिओ मी इंटरेस्टिंग का म्हणलो माहिती का? 2 वाजता उठून आंघोळ करणारा मी. बरं जाऊ द्या, आधी शर्ट घालतो नंतर बोलतो. राम राम भाई साऱ्यांने. चिटिंग आहे. सॉरी थोडं चुकलं. तर राम राम पोरो, कसे आहेत तुम्ही सगळे? आशा करतो कॉन्फिडंट मस्त असाल. मी पण मस्त मजेत आहे. तर पोरो, आज खूप दिवसानं काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगण्यासाठी मी आज ही व्हिडिओ करतोय. आता जसं की तुम्ही बघितलं, मी उठलो 12 वाजता. आंघोळ पिंघोळ करायला 2 वाजले. तसं तेवढा बी टाइमपास करणार नाही मी. ते कसं थोडेसे व्हिडिओ एडिट करीत बसलो होतो, त्यामुळे टाइम लागला. आता जेव्हा हे व्हिडिओ येईल त्याच्या आधी 2-3 शॉर्ट तरी आलेच असतील. तर पोरो, सांगण्याचा विषय असा आहे, जसं की तुम्हाला माहिती की पूर्ण जगामध्ये जवळपास 75 डेज हार्ड चॅलेंज सुरू आहे. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? तर पोरो, मी एक गोष्ट नोटीस केली की आपल्या मराठीमध्ये असा कोणता तरी क्रिएटर आहे का जे की 75 हार्ड चॅलेंज घ्यायले? मी बघितलं नाही. मग म्हटलं मराठी क्रिएटर सगळ्यात मोठा तर आपणच आहे. त्याचा सांगण्याचा विषय असा आहे का नाही, 75 डेज हार्ड चॅलेंज मी घेणार आहे. व्ह्यूजसाठी नाही, म्हणजे हो थोडेफार व्ह्यूजसाठी पण पूर्ण व्ह्यूजसाठी नाही. काहीतरी स्वतःमध्ये काही सेल्फ इम्प्रूव्हमेंट करायची आहे का नाही, की म्हणतात की डिसिप्लिन जे असते ते पूर्ण मस्त होते जर 75 डेज हार्ड चॅलेंज घेतलं. त्या व्हिडिओमध्ये आपण तयारी करणार आहेत 75 डेज हार्ड चॅलेंज घेण्याची. कारण की जसं की तुम्हाला माहिती, मी एखादं चॅलेंज घेत नाही आणि घेतलं तर लगेच पूर्ण करत नाही. म्हणजे मॅक्झिमम चॅलेंज मी पूर्ण करत नाही. पण हे मला करायचंय. तर पोरो, यासाठी मला तुमचा सपोर्ट पण पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे मी गेली 1 महिना व्हिडिओ नाही टाकला आणि याचा 75 डेज चॅलेंज घेतोय. तर माझा डेलीचा कमीत कमी एक शॉर्ट व्हिडिओ तरी आला पाहिजे. अजून एक तुमच्यासाठी एक हंबल रिक्वेस्ट आहे. माझं एक सेकंड चॅनल आहे, क्रिंज इम्पॅक्ट नावाचं. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ना, सर्च करू नका, त्याला SEO करायचं राहिलंय. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा पिन कमेंटमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर जाऊनच तुम्ही क्रिंज इम्पॅक्ट चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि मी एक गोष्ट डिसाईड केली आहे की हे जे चैतन्य कांदे व्लॉग्स नावाचं जे चॅनल आहे, यावर मी डेली लाईफस्टाईल व्लॉग्स बनवणार आहे. हे बी काम काही सोपं आहे म्हणून मी काय करी नाही गेलो, कारण की मला माझी प्रायव्हसी शेअर करायला खरंच आवडत नाही. पण मी करणार आहे. जी काय माझी रियालिटी ती मी तुमच्या सर्वांना सांगणार आहे. आणि हां, या चॅनलवर नुसते डेली ब्लॉग्स येतील. आणि 75 चॅलेंज जर मी ॲक्सेप्ट केलं, सर्व एकदा रूल्स वगैरे आपण सगळी इन्फॉर्मेशन काढूया. आणि जर मी ॲक्सेप्ट केलं तर 75 डेज 75 व्लॉग्ससुद्धा येतील. कमीत कमी शॉर्ट व्लॉग तर येतीलच येतील. आणि डेली ब्लॉग्स पण मी आता करणार आहे. त्यामुळे ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि आता मेन गोष्ट क्रिंज इम्पॅक्ट चॅनलवर असणार आहे. तर क्रिंज इम्पॅक्ट चॅनलवर आपण रोस्टिंग व्हिडिओ, थोडेफार कॉमेडी व्हिडिओ, आणि जे मी ट्रॅव्हल व्लॉग्स असे एकदम भारी करत होतो का नाही, की समोर एखादा कॅमेरामॅन आहे आणि नंतर मी बोलायलो, तसे जे ब्लॉग्स असणार आहेत ते येणार आहेत क्रिंज इम्पॅक्ट चॅनलवर. आणि आपला पहिला रोस्ट असणार आहे करणार आहे नंतर सांगतो. किंवा तुम्हाला तुम्ही इंस्टावर जर फॉलो केलं असेल, इंस्टावर फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो की आपला पहिला रोस्ट व्हिडिओ कुणावर येणार आहे. तर ते जे व्हिडिओजचे जे बिहाइंड द सीन असणार आहेत का नाही, ते पण ह्या व्लॉगिंग चॅनलवर येणार आहेत. बघूया की 75 डेज हार्ड चॅलेंज नेमकं काय आहे. मला माहिती की तुमच्या सर्वांना माझी हँडरायटिंग बघायची खूप इच्छा असेल. जर नसली तरी मी दाखवणार आहे, कारण की आज माझं अक्षर थोडंसं चांगलं आलं होतं स्क्रिप्ट बनवताना. तर हे बघा, दिसायलंय? हा, तुम्हाला तर उलट दिसत असेल, पण अक्षर तर कळतच असेल. ठीक आहे, तर ही माझी हँडरायटिंग आहे. आणि कोणी म्हणलं होतं की ज्याची हँडरायटिंग खराब आहे त्याचा माइंड खूप क्रिएटिव्ह असते. तर मी बहुतेक युनिक पीस आहे वाटतं. मस्त जोक मारा रे. तर या चॅलेंजचा पहिला रूल आहे फॉलो युअर डाएट. या डाएटमध्ये पूर्ण 75 डेज पर्यंत कोणता चीट डे नसणार आहे. ना तुम्ही स्मोक करू शकता, ना अल्कोहोल घेऊ शकता, ना कोणता सस्ते नशे करू शकता. सस्ते नशे पण नाही करू शकत. आणि मेन म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त हेल्दी डाएट घ्यायची. जंक फूड नाही घ्यायचं. नो पिझ्झा, नो बर्गर वगैरे वगैरे. कोणतं पण फूड जे की तुमच्या शरीराला चांगलं नाहीये ते घ्यायचंच नाहीये पूर्ण 75 डेज पर्यंत. तर रूल नंबर 2 असा आहे की तुम्हाला सकाळी एकदा 45 मिनिटची वर्कआउट करायची आणि इव्हिनिंगला एकदा 5 मिनिटची वर्कआउट करायची. आता तुम्ही सकाळ दुपार ते केव्हाही करू शकता, पण तुम्हाला दिवसातून 45 + 45 असे 2 वेळा वर्कआउट करायचे म्हणजे करायचे. आणि त्यातली एक वर्कआउट आउटडोअर पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि एक इनडोअर केली तरी चालेल किंवा दुसरी बी आउटडोअर केली तरी चालेल.
तर हे आहे रूल नंबर 2. तर माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे वर्कआउटच अवघड आहे यार. तर या चॅलेंजचा तिसरा रूल आहे ड्रिंक अ गॅलन ऑफ वॉटर, म्हणजे की दिवसातून 4.5 लिटर तुम्हाला पाणी प्यायचे म्हणजे प्यायचे. आता हे तरी थोडंसं सोपं वाटते, बट दिवसातून 4 लिटर पाणी पिणं खरंच लक्ष दिलं तरच कम्प्लीट होऊ शकतं. कारण इग्नोरन्स मध्ये आपण जास्त पाणी पित नाहीयेत, आणि मी तर काहीच पाणी पित नाही, कारण की मी नाहीये, मी हुशार असे. ठीक आहे, नाही ओके. तर या चॅलेंजचा चौथा रूल आहे दिवसातून 10 पेजेस कोणत्याही नॉन फिक्शनल बुकचे वाचायचे. तर हे चॅलेंज माझ्यासाठी खूप सोपं आहे, आणि 10 काय नाही 20, 25, 30 पण पेज वाचतो दिवसातून. असं बी मी 3 अजून नवीन बुक्स आणल्या तर मागवल्या तर त्या पण तुम्हाला दाखवू का? लगेच दाखवतो, पण आधी रूल आहे का, दिवसातून 10 पेजेस कोणत्याही नॉन फिक्शनल बुकचे ऐकायचे, म्हणजे की वाचायचे. नॉन फिक्शनल म्हणजे जंगल बुक, सफारी वगैरे तसल्या नाही घ्यायच्या. कोणता पण सेल्फ हेल्प घ्या, फायनान्शियल घ्या, इतर कोणता बी घ्या, फक्त नॉन फिक्शनल घ्यायचे नाहीत. तर तुम्हाला हे पण एक टास्क डेली करायचंय. ओके, आज म्हणजे मी जे पार्सल मागवलं होतं का नाही, त्यामधून आल्यात फोकस नाही ना यार, काहीतरी बेकार गोष्टी होत्यात. हा, तर आज मी जे पार्सल मागवलं त्यातून आलेत ॲटॉमिक हॅबिट, द सायकोलॉजी ऑफ मनी अँड इकिगाई. ह्या 3 माझे फेवरेट पुस्तक होते. आणि इथं मी लावलं होतं टार्गेट 1 मिलियन कप. आता ते तुम्हीच बघा, कप भावांनो. सगळ्यात लास्ट या चॅलेंजचा एक रूल आहे, ते म्हणजे माझ्या मित्रांसाठी खूप कठीण असा असलेला, ते म्हणजे की ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. म्हणजे की नो फॅप, म्हणजे की नो पिंपल्स, नो, ओके ना, समजलं असेल. तर ठीक आहे, हे अशा प्रकारे 4-5 रूल्स आहेत, की जे नवीन इकडे जाऊन लोकेशन मी चेंज करायला लोक नाही, कारण की तुम्हाला बघायला अट्रॅक्टिव्ह हो म्हणून. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मला व्हिडिओ एडिटिंगचा एवढा कटाळा आलाय की मला व्हिडिओ एडिट करायचा म्हणून मी व्हिडिओज बनवी नाही, एवढा तर हुशार आहे मी. तर ठीक आहे, हेच एक कारण आहे की माझं व्हिडिओ नाही असं. मला एडिटिंग बिलकुल करावं वाटत नाही, पण ठीक आहे, म्हणतात ना, एखादी गोष्ट पाहिजे असेल तर काही गोष्टी न आवडणाऱ्या पण करावं लागतात. तर तसंच थोडं माइंडसेट बनवतो मी, आणि व्हिडिओ भारी एडिट करायचं ट्राय करतो. बरं, तुम्हाला काय वाटतं, हे जे 75 डेजचं हार्ड चॅलेंज आहे, यामध्ये तुमचा मेन पार्टनर कोण असणार आहे? तुम्हाला आवडेल एखादा मित्र केला तर ठीक आहे, नाही, याच्यात मेन पार्टनर तुमची आई आहे. कारण की तुमच्या आईने जर फोकस केलं की हेल्दी बनवायचं तर हेल्दीच, आणि नाहीतर मग आईनं जर 200 उत्तप्पे बनवले तर मग खाऊ वाटणार की नाही माणसाला. त्यामुळे आईला म्हणायचं, जर बनविले तरी भावांनाच दे, ह्यांनाच दे, माझ्यासमोर आणू नको, कारण की आणलं तर मला कंट्रोल थोडंसं कमी होणार. बट ते डिसिप्लिन आहे, केले तरी मी खाणार नाही घरचे. आणि मी तुम्हाला लिहून देतो की जे लेकर आजकाल उठून हे करायलाच का नाही, उठबशा करून मला 75 डेज हार्डचा थर्ड वादीन, त्याला शाळेत पाठवा कुणीतरी, कार्ट युट्यूबवर येऊन करायला काहीतरी. भाई त्याला मसल्स येणार का काय येणार आहे, 75 हार्ड जी अभ्यास कर ना त्याला. मी का चिडायलो. हा, तर माझा म्हणण्याचा उद्देश हे होता की ह्या 75 डे हार्ड चॅलेंज मध्ये तुमचा मेन पार्टनर आहे. तर मी आता आईकडे जातो, तिला म्हणतो की असं चॅलेंज आहे, तर ठीक आहे, सपोर्टिव्ह बघूया काय ते. सकाळी काजू बदाम पिस्ताचे सगळं ड्रायफ्रूट शेक वगैरे आपण मस्त बनवून पीत जाऊया दररोज. आणि माझ्यासोबत जर कोणी खरंच हे चॅलेंज जर घेत असेल का नाही, खूप ॲप्रिशिएट. आणि मला मग डेली कमेंटमध्ये तुम्ही भेटत जा की आज तुमचा दिवस कसा गेला वगैरे. चला तर आईपाशी जाऊया आता. निघाल तो आईला व्लॉग मध्ये घ्यायला, 4 शिव्या खाऊन आलोय. आवरू दे की असं कसं व्हिडिओ मध्ये. आता कोणी सांगा की दररोज व्लॉग आहे, दररोज कुठं आवरून बसणार आहेस. इथं आहे माझी आई. आता बघूया की आई किती सपोर्टिव्ह आहे. तर आई, एक चॅलेंज आहे 75 दिवसाचं, ज्यामध्ये काय नाही, दिवसाला दररोज हेल्दी डाएट फॉलो करायची आहे, दररोज 45 मिनिटं सकाळ संध्याकाळ व्यायाम करायचा आहे, आणि 4 लिटर पाणी प्यायचंय. तर फक्त 7 एवढा द्यायचा आहे की दररोज खायला बनव काहीतरी चांगलं म्हणजे हेल्दी. ठीक आहे, ठीक आहे. रोजच असते हेल्दी, हेल्दी. आपल्याला आवडत नाही. चहा पण सोडायचा मला. ठीक आहे. तर हे बघा पोरो, आता जवळपास सगळ्या सेटलमेंट झाल्या. आता फक्त मला एक चार्ट बनवायचा पेजवर, ज्याच्यावर की डेलीचे रुटीनचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत का नाही, ते दररोज एक टिक मार्क लावता येते. ज्या दिवशी मिस झालं त्या दिवशीपासून मग पुन्हा पहिल्या दिवशीपासून सुरू करायचे. अजून एक सांगू नका कोणाला, मला डान्स क्लास पण लावायचा. ठीक आहे. हा, म्हणजे मला अनॉइंग होणार आहे की आईच मधलं कोणी नसणार आहे तर अकॅडमी मध्ये, पण ठीक आहे, लावायचं मला शिकायचा डान्स. ओके. तर हे बघा पोरो,
हे चार्ट पण एकदम रेडी झालेलं आहे. ह्याच्यात 10 डेज लिहिलेलं आहे, पूर्ण दिसायलंय का? हा, पूर्ण 10 डेज लिहिलेलं आहे. जे काही टास्क, जे काही रूल्स होते ते आता जर कम्प्लीट झालं तर राईट मारायचं, जर इनकम्प्लीट झालं तर रॉंग मारायचं आणि पुन्हा डे 1 पासून सुरू करायचं. तर हे बघा पोरो, इथं मस्तपैकी वारा सुरू झालाय, आता मस्तपैकी पाऊस पण आलेला आहे. उद्यापासून करूया आपण चॅलेंजला सुरुवात. मी उद्यापासून करणार आहे, म्हणजे व्हिडिओ एक दिवस पुढे समजा, म्हणजे की परवापासून व्हिडिओ डेली अपलोड होणार त्या 75 डेज चॅलेंजचे. पण एक गोष्ट तुम्ही प्लीज थोडंफार हे करा, की मी डेली व्लॉग करणार आहे, मग डेली एडिट पण करावं लागेल, मग क्वालिटीमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज झालं तर थोडंसं हे करा. तसं मी होऊ देणार नाहीये, पण शक्यतो. ओके, तर ठीक आहे. आता डेली ब्लॉगिंग येणार आहे आणि क्रिंज इम्पॅक्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यावर आपण रोस्टिंग व्हिडिओज करणार आहे आणि रोस्टिंग पहिला व्हिडिओ कुणावर येणार आहे ते तुम्ही गेस करा सध्या तरी या कमेंट सेक्शन मध्ये, पण मी त्याला सांगेलच की कुणावर येणार आहे. ओके, बाय बाय. हा, टाटा, बाय बाय, सी यू.